रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पगारातील रक्कम कपात करून त्याच्या पत्नीला पोटगीपोटी न दिल्याप्रकरणी न्यायालयाचा अवमान झाला म्हणून कोर्टाने सोलापूर रेल्वे विभागाचे प्रमुख DRM यांना कारणे दाखवा नोटीस काढली। सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SP पाटील यांनी ही नोटीस काढण्याचे आदेश बजावले आहेत। या प्रकरणाची सुनावणी 24 जानेवारीला होणार आहे। या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, शहरातील मुरगिनाला पिंडारी मस्जिद येथील झीनत आसिफ शेख हिचा विवाह रेल्वे कर्मचारी आसिफ अलिसाब शेख राहणार दाळगल्ली उत्तर सदर बाजार सोलापूर याच्याशी झाला। कालांतराने त्यांना 2 मुले झाली। त्यानंतर पतीसह सासरच्या लोकांनी संगनमत करून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली। यातून कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी पीडित पत्नी झीनत आसिफ शेख यांनी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात कौटुंबिक हिंसाचार कायदा कलम 12 अन्वये ॲडव्होकेट रियाज शेख यांच्यामार्फत तक्रार दाखल केली। रक्कम मिळणार नसल्याचे सांगितल्यानंतर अर्जदाराने वकिलामार्फत पुन्हा न्यायालयामध्ये धाव घेतली। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष अर्ज सादर करून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अर्जदारास रक्कम देण्यामध्ये संबंधित कार्यालयाने कसुरी केली। न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे नमूद केले। सोलापूर विभागाचे रेल्वे प्रमुख DRM यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याची मागणी अर्जदाराच्या वतीने ॲडव्होकेट रियाज शेख यांनी युक्तिवादात केली।